मुद्दा क्रमांक 1. 21 वर्ष कचरा डेपो आपल्या ताब्यात आहे, तर मग 2 मजले बांधू म्हणजे तेथून प्रशासकीय कामकाज करता येईल, असा विचार अँटनी लारा कंपनीने केला. मात्र त्या क्षणी पालिकेच्या पर्यावरण विभागाने लगेच त्यांना असं चुकीचं काम करू नका असं म्हणत वेळीच कान टोचले असते तर इमारत बांधली गेली नसती. मुद्दा नंबर 2. हरित लवादानं चुकीचं व नियमबाह्य काम मोशी कचरा डेपोत होतंय हे पाहून पालिकेच्या पर्यावरण विभागाचा कान पिरगळला. मात्र तत्कालीन आयुक्त शेखर सिंह व सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांचं झालेलं दुर्लक्ष. मुद्दा नंबर 3. मोशी येथे झालेल्या कचऱ्याच्या डोंगरावर बायोमायनिंग करण्यासाठी नेमलेल्या 2 कंपन्यांना महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळानं नोटीस बजावूनही त्याचे गांभीर्य लक्षात घेतलं गेलं नाही आणि थातूरमातूर मलमपट्टीसारखं काम करून बायोमायनिंग करणाऱ्या कंपन्यांना अभय देत त्यांचं 42 कोटी रुपयांचं बिल अदा केलं गेलं. या 3 मुद्द्यांच्या अनुषंगाने तत्कालीन पालिका प्रशासनाने या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर आज कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली नसती व 9 निरपराधांचा हकनाक मृत्यू झाला नसता. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण? केवळ ढिगारा कोसळला आणि दुर्घटना घडली एवढ्यावरच ही घटना संपत नाही. या दुर्घटनेमागं प्रशासकीय पातळीवर कंत्राटी व्यवस्थेत आणि प्रकल्पाच्या दैनंदिन देखरेखीत कुठे ना कुठे गंभीर त्रुटी राहिल्यात का याची सखोल चौकशी आता होणं आवश्यक आहे. आपण सर्वप्रथम पाहूया पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाची भूमिका काय असते. मोशी कचरा डेपो हा महापालिकेच्या मालकीचा प्रकल्प आहे, त्यामुळे येथे सुरू असलेल्या प्रत्येक कामावर अंतिम नियंत्रण आणि देखरेख महापालिकेची असते. कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन, सुरक्षितता, नियमांचे पालन, टेकड्यांची उंची, उताराची स्थिरता, गॅस निर्मिती, पावसाळ्यातील धोके आणि कामगारांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असते. अशा परिस्थितीत जर डेपोमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण होत असेल, ढिगाऱ्यांची उंची वाढत असेल, उतार अस्थिर होत असतील किंवा सुरक्षा उपाययोजना अपुऱ्या असतील तर त्याची नियमित तपासणी झाली का? अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी केली का? धोका ओळखून प्रतिबंधात्मक उपाय केले का? हे प्रश्न आता उपस्थित होत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे डेपोमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या हिंद आणि साई गणेश या बायोमायनिंगशी संबंधित कंत्राटी कंपन्यांचा. या कंपन्यांना जुन्या कचऱ्याचे उत्खनन करणे, वर्गीकरण करणे, वाहतूक करणे आणि प्रक्रिया करणे यासाठी नियुक्त करण्यात आले होते. अशा प्रकारच्या कामात जड यंत्रसामुग्री वापरली जाते, कचऱ्याचे मोठे ढिगारे हलवले जातात. त्यामुळे कामगारांची सुरक्षितता, कामाच्या ठिकाणची जोखीम मूल्यांकन आणि धोकादायक भागात प्रवेश नियंत्रण या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. या दोन्ही कंपन्यांनी डेपोतील कचरा परस्पर मोशीमधील खाणीमध्ये टाकल्याचं स्पष्ट झालं होतं. शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट धम्मराज साळवे यांनी या प्रकरणी हरित लवाद व प्रदूषण महामंडळाकडे तक्रार केल्यानंतरच सूत्र हल्ली आणि परस्पर बाहेर टाकलेला कचरा या कंपन्यांना गोळा करण्यास भाग पडलं. मात्र खरंच या कंपन्यांनी संपूर्ण बाहेर टाकलेला कचरा पुन्हा खाणीतला टाकलेला कचरा पुन्हा व्यवस्थित केला की नाही याची तपासणीच झाली नाही. दुर्घटना घडलेल्या भागात काम सुरू असताना सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन होत होतं का? धोकादायक झोन निश्चित केले होते का? कामगारांना पुरेशी सूचना देण्यात आली होती का? आपत्कालीन परिस्थितीचा आराखडा अस्तित्वात होता का? हे सर्व तपासातून स्पष्ट होणं आवश्यक आहे. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अँटनी लारा कंपनीचा. अनेक वर्षापासून मोशी डेपोवरील कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया व्यवस्थेशी संबंधित कामांमध्ये या कंपनीची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे डेपोतील प्रत्यक्ष परिस्थिती, जुन्या कचऱ्याचं स्वरूप, टेकड्यांची रचना, धोके आणि जोखीम यांची माहिती संबंधित व्यवस्थापनाकडे असणं अपेक्षित असतं. जर डेपोमध्ये दीर्घकाळापासून अस्थिर भाग अस्तित्वात असतील, कचऱ्याच्या टेकड्यांची रचना धोकादायक बनली असेल किंवा संभाव्य दुर्घटनेचे संकेत आधीपासूनच मिळत असतील तर त्याबाबत महापालिका आणि संबंधित यंत्रणांना वेळेवर सूचना देण्यात आल्या होत्या का? प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्यात आला होता का?
आता याचाही तपास चौकशी समितीने करणं गरजेचं आहे. तर या एकूण संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे मोशी कचरा डेपोबाबत यापूर्वीही अनेक वेळा पर्यावरणीय आणि सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाले होते. राष्ट्रीय हरित लवाद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि विविध समित्यांनी वेळोवेळी निरीक्षणं नोंदवली देखील होती. त्यामुळे ही दुर्घटना केवळ एक अपघात होती, अनेक वर्षांच्या दुर्लक्षाचा परिणाम होता, हा तपासाचा मुख्य मुद्दा आता ठरणार आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटनेने एक गोष्ट आता स्पष्ट केली. शहराचा कचरा हाताळणाऱ्या व्यवस्थेची जबाबदारी केवळ कंत्राटदारांवर ढकलून चालणार नाही. अंतिम जबाबदारी, अंतिम देखरेख आणि अंतिम उत्तरदायित्व हे सार्वजनिक यंत्रणांवरच अवलंबून असते. मोशी कचरा डेपो दुर्घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. शहराचा कचरा हाताळणाऱ्या व्यवस्थेची जबाबदारी केवळ कंत्राटदारांवर ढकलून आता यापुढे चालणार नाही. अंतिम जबाबदारी, अंतिम देखरेख आणि अंतिम उत्तरदायित्व हे महापालिकेवरच अवलंबून आहे. आता चौकशीतून सत्य समोर येणं आणि जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणं हीच मृतांच्या कुटुंबियांची आणि नागरिकांची अपेक्षा आहे. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1,00,000चा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.